नमस्कार. पदवीधर मतदार बंधू भगिनींनो, लोकसभा किंवा विधानसभा यांच्या निवडणुकांपेक्षा पदवीधर निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया काहीशी वेगळी असते. आता हे नेमकं वेगळेपण कसं आहे किंवा ही मतदान प्रक्रिया कशी आहे, चला आता आपण जाणून घेऊयात. ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर नव्हे तर छापील मतपत्रिकेवर घेतली जाते. मतदाराने मतदानासाठी जाताना आपल्याजवळ ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे, कारण मतदान केंद्रावर आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राची मागणी केली जाते. मतदाराने सांगितलेले नाव आणि ओळखपत्र तपासून खात्री केल्यानंतरच मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यात येते. त्यानंतर मतपत्रिका काउंटरवर सही करून मतदाराला विशिष्ट घडी घातलेली मतपत्रिका दिली जाते. सोबत मतदारांना जांभळ्या रंगाचा स्केच पेन उपलब्ध करून दिला जातो. केवळ याच स्केच पेनचा वापर करून आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरच्या रकान्यात 1, 2, 3, 4 असा पसंतीचा क्रमांक लिहावा लागतो. मात्र मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन ऐवजी इतर रंगांचा पेन वापरणे, खाडाखोड करणे, स्वाक्षरी करणे, अंगठ्याचा ठसा उमटवणे, मतपत्रिकेवर आपले नाव लिहिणे किंवा इतर कोणतेही चिन्ह रेखांकित केले तर मतदान बाद होऊ शकते. मतदारांना केवळ एका उमेदवारालाच 1 हा पसंती क्रमांक देता येतो. हे आकडे लिहिताना मराठी, इंग्रजी किंवा रोमन लिपीत 1, 2, 3 यांचाही वापर करता येतो. तसेच मतपत्रिकेवर नमूद उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराच्या समोरील रकान्यात 1 क्रमांक न लिहिणे, 1 हा क्रमांक एकाऐवजी अनेक उमेदवारांसमोर लिहिणे, ज्या रकान्यात पसंतीचा क्रम लिहिणे अपेक्षित आहे त्याऐवजी मतपत्रिकेवरील इतर ठिकाणी क्रमांक लिहिणे, एकाच उमेदवाराच्या समोरील रकान्यात 1, 2, 3 असे सर्व क्रमांक लिहिणे, तसेच आपला प्राधान्यक्रम शब्दांमध्ये लिहिल्यास ती मतपत्रिका बाद होते. शिवाय उमेदवाराच्या समोरील रकान्यात विशिष्ट पद्धतीने बरोबर किंवा चूक अशी खूण लिहिता येणार नाही. या पद्धतीने लिहिली गेलेली मतपत्रिका अवैध ठरते. म्हणूनच फक्त तुमचा पसंती क्रमांक हा फक्त अंकातच लिहावा लागतो. मग मतदानाची तारीख आणि वेळ विसरू नका. मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मतदान केंद्रावर जा. आणि हो, मतदान केंद्रात जाताना कोविड-19 अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे, हे विसरू नका. चला तर मग जागरूक बनूयात आणि हो, कोरोनासाठी प्रशासनाने घातलेले नियम पाळून मतदान करूयात. मी आहे मतदार, पदवीधर मतदार, मी मतदान करणारच. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लातूर द्वारा जनहितार्थ जारी.